स्त्रियांच्या या 20 सवयी घरात दारिद्र्य खेचून आणतात. सावधान, तुम्ही या चुका तर करत नाहीत ना? स्त्रियांच्या या 20 सवयी घरात दारिद्र्य खेचून आणतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जी स्त्री झोपताना पाय धुणे टाळते ती लक्ष्मीला घराबाहेर काढते. उंबरठ्यावर बसून ज्या स्त्रिया गप्पा मारतात, उंबरठ्यावरती उभे राहतात, शिंकतात किंवा घरात दररोज शुक्रवारच्या दिवशी ज्या महिला अशा चुका करतात, मित्रांनो, ह्या दारिद्र्याचे कारण बनतात. महिलांच्या या सवयी, वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये. पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त आहे आणि तिला घराची लक्ष्मी देखील मानली जाते. म्हणूनच असे सांगितले जाते की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो. परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन देखील होते. पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी कायमची निघून जाते आणि तिच्या जागी येते ती म्हणजे अलक्ष्मीचे वास्तव्य होते. यामुळे संपूर्ण कुटुंबात संकटात हे कुटुंब सापडते. म्हणूनच हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे की त्या कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या महिलांनी तातडीने सोडल्या पाहिजेत. त्यातील नंबर 1 आहे रात्री झाडू लावणे. विशेषतः सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील धनलक्ष्मी रागावते. नंबर 2, रात्री भांडी न धुणे. जेवणानंतर भांडी न धुतल्याने देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात दारिद्र्य येते. नंबर 3 आहे ताटात अन्न वाया घालवणे. यामुळे देवी अन्नपूर्णा रागवते. नंबर 4 आहे घरात जुने तुटकी भांडी ठेवली त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. नंबर 5 आहे पाय धुवून झोपायचे विसरणे. शुद्धीने राहिल्याने घरात लक्ष्मी स्थिरावत नाही. नंबर 6, सूर्यास्तानंतर केस विंचारणे हे अपशकुन मानले जाते. रात्री पाणी उघडे ठेवणे असे केल्याने दारिद्र्याचे आगमन घरामध्ये होत जाते. नंबर 7 आहे पाळणा किंवा झोळी रिकामी ठेवणे. याला देखील अपशकुन मानतात. नंबर 8 आहे घरात मोडलेले झाडू ठेवणे. याने पैशांचा अपव्यय वाढतो. नंबर 9 आहे देवघरात धूळ जमू देणे. अशा पद्धतीने पूजा निष्फळ होते. तुटलेली मूर्ती किंवा पोथो पूजेत ठेवणे घरात संकटे येतात. सकाळी उशिरापर्यंत झोपणे यामुळे घरात दारिद्र्य टिकते. देवळातून आलेला प्रसाद वाया घालवणे ही मोठी चूक मानली जाते. तसेच मित्रांनो, रात्री घरात कपडे वाळत टांगणे हे अशुभ मानले जाते. त्यानंतर घरात फाटकी गोधडीसारखी चटई वापरणे यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि गरिबी सुद्धा वाढते. तसेच जास्तीचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणे. जुने पीठ घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे रोजच ताजंच पीठ मळावं. घराची स्वच्छता न करणे. विशेषतः सकाळी घर नीट साफसफाई किंवा देवघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहत नाही. पती किंवा वडीलधारी यांचा अनादर करणे. घरातील मोठ्यांचा अपमान म्हणजे थेट लक्ष्मीला नापसंती. सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे. सूर्योदयाआधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते. देवाला रोज दिवा न लावणे. संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधार व दारिद्र्य वाढते. तुळशीची पूजा न करणे. त्याची उपेक्षा म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देणे. घरात सतत कटकटी, भांडणे, वादविवाद करणे. अशांत घरात कधीच लक्ष्मी वास करत नाही. उंबरठ्यावर बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे हे घराचे रक्षण करतो. तिथे बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे हे अशुभ मानले जाते. घरात सतत शिवीगाळ करणे. नकारात्मक कंपन तयार होतात आणि ती वाढतात देखील. यामुळे लक्ष्मी दूर जाते. कोणालाही घरातून संतापाने हाकलून देणे. विशेषतः एखादा भिकारी, एखादी स्त्री किंवा एखादा ब्राह्मण किंवा गुरुजनांना अपमानित केल्यास घरात दारिद्र्य येते. किचनमध्ये नळ ठिबकणे आणि तसाच ठेवणे म्हणजे सतत वाहणारे पाणी म्हणजे निघणारा पैसा. त्यामुळे नळ दुरुस्त लगेच करावा. बाथरूमचा नळ गळत ठेवणे पाण्याचा अपव्यय, दारिद्र्य व आजार आणतो.
रात्रीची भांडी न धुता तसेच ठेवणे. घाणेरडी भांडी घरातील समृद्धीवर आघात करतात. घरातील कचरा वेळेवर न काढणे. कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा. घरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतो. त्याचबरोबर दरवाजाची साफसफाई न करणे. मुख्य दरवाजाजवळ घाण चपलांसाठी असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. देवघरात तुटलेल्या मूर्ती तशाच ठेवणे. तुटलेला जुजबी मूर्ती तशाच ठेवणे. वास करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणे. घरात रडगाणी गाणे, सतत दुःख, तक्रारी, नकारात्मक बोलणे घराची ऊर्जा खराब करते. किचनमध्ये झाडू ठेवणे हे अन्नावर अपवित्रतेचे लक्षण मानले जाते. संध्याकाळी केस विंचरणे. संध्याकाळी केस विंचरल्याने पैशांचा अपव्यय होतो असे मानले जाते. तसेच पती पत्नींमधील सतत कलह घरातील सर्वात मोठी चूक. एकत्र प्रेम, आदर, सौहार्द नसेल तर लक्ष्मी नांदत नाही. या चुका टाळल्या तर घरात समृद्धी, आनंद व लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.